नमस्कार, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। नगर तालुक्यातील इसळक गाव येथील प्रतिष्ठित व्यक्तींकडून भटक्या विमुक्त जमातीतील गरीब कुटुंबातील महिला भगिनींची आर्थिक फसवणूक। सदर व्यक्तीने जागा देतो म्हणून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याचे समजते। महिला भगिनी प्रमिला सचिन काळे यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे प्रतिष्ठित व्यक्तींसंदर्भात अर्ज दाखल केला। गरीब कुटुंबातील महिला भगिनींचे प्रतिक्रिया जाणून घेतली असता या महिला भगिनीने सांगितले की आम्हाला जनावरांचे शेड बांधण्यासाठी राहण्यासाठी गावठाणामध्ये जागा देतो व त्या व्यक्तीने जागेचे आम्हाला आमिष दाखवून वेळोवेळी आमच्याकडून गरिबांचा फायदा घेत पैशाची मागणी करून आर्थिक लूट केली आहे। सदर व्यक्तींवर कार्यवाही न झाल्यास त्यांनी 26 जानेवारी रोजी अमर उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे व प्रमिला सचिन काळे यांनी MIDC पोलीस स्टेशनमध्ये अर्ज सादर केला आहे। खरंच या गरीब कुटुंबातील भटके विमुक्त जमातीतील महिला भगिनींना न्याय मिळेल का? पोलीस प्रशासन या महिलेची दखल घेईल का? चला तर मग काय म्हणते ही गरीब कुटुंबातील महिला भगिनी प्रमिला ताईंच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रतिनिधी जॉन पाटोळे सह ॲक्टिव्ह निवेदिका लक्ष्मी शिरसाट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, MIDC अहिल्यानगर। प्रमिला सचिन काळे। काय घटना घडली तुमच्या संगती? माझे संग फसवणूक केली। कुणी केली? निलेश संजय गिरांगे। काय फसवणूक केली त्यांनी? त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि ते म्हणले का नाही का तुम्हाला जागा देतो हे देतो म्हणला आणि पैसे माझ्याकडून गुळगुळीत काढून घेतले आणि माझी फसवणूक केली, देत नाही आले। किती पैसे घेतले? 13.5 लाख रुपये होते। कसे कसे घेतले त्यांनी पैसे? त्याने टप्प्याटप्प्याने घेतले माझ्याकडून। बरं, किती जागा देणार होता? एक एकर द्यायला म्हणलं होतं। 1 एकर। आणि हा व्यवहार किती दिवसापूर्वी झालेला आहे? 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाले नाही का? मग तुम्ही पैसे त्याला कधी मागायला गेले? मी आता गेले होते 9 तारखेला। मग 9 तारखेला काय झालं? 9 तारखेला म्हणले ते पैसे मी देऊ शकते नाही। त्याला चक्कर येऊ राहिले, बरं नाही, त्याला चक्कर येऊ राहिले, त्याला बोलता नाही येऊ राहिला। मी त्याच्यावरचे मीच बोलते। बरं सांगा मग काय घटना घडली तुमच्या बहिणी संगती? माझं नाव गणू अमर काळे, राहणार मी वडगाव गुप्ता। तिला कोण लागतं यांच्या? माझ्या बहीण लागत आहेत, पण नात्याने सख्या जावायत आम्ही। मग मी तिच्याने थोडं लांबच राहिलंय, पण ती विखे पाटील हॉस्पिटलला राहिलंय, तर तिथलची जागा आपलं सरकारी गेली वाटतं तिथलची। आम्हाला तिथून हाकलून द्यायचा परमिशन आलेले। मग त्याच्यामुळं आमच्याकडे गाया म्हशी उत्पन्न लय होतं। मग उत्पन्न लय होतं त्याच्यामुळं तिने स्वतः आणि तिच्या घरपरपंच म्हणून तिने त्या गाया म्हशी विकल्याच्या नंतर तिला आमच्या सगळ्या गणपताला माहिती होतं का तिने गाया म्हशी सगळ्या विकल्या म्हणून। आणि मग आमच्या नंदाला दीपाली अविनाश चव्हाण तिला माहिती होतं का माझ्या जावाकडं पैसे आहेत म्हणून तिला जागा घ्यायची म्हणून लिंबळकवरे परस्परे। मग तिला जागा घ्यायची होती म्हणून माझ्या नंदाने तिला बातमी दिली काही अशा जागी इथं जागा आहे। जागा आयच्या नंतर तिने तिला फोन लावला। तिला फोन लावल्यावर ती म्हणली का वहिनी इथं जागा आहे, इथं आमच्या ओळखीचा माणूस आहे। नंतर मग ती गेली तिथं जागा बघायला, जागा बिगा बघितली लिंबळकला आणि लिंबळकवरून जागा बिगा बघून मग माझ्या जावानी ना सासू सासऱ्याला सांगितलं, ना दिराला सांगितलं, ना नवऱ्याला सांगितलं। ती एकटी तिथे गेली जागा बघायला। जागा बिगा बघितली। त्या माणसाचं नाव त्यांचं आडनाव निलेश संजय गिरांगे। मग त्यांनी माझ्या जावासंग एकटी हा पाहून तिच्या संग यावर केरणं ठरवलं। मग तिच्या संग 1 महिना यावर चालला। 1 महिना यावर चालल्यानंतर माझ्या मोठ्या दिराला काही माहिती नव्हतं की हे माझे जाऊ जागा घ्यायला लागले म्हणून।
ती एकटी जाऊन 12 लाख रुपये गॅरंगे संजय गॅरंगे त्याला दिल्याच्या नंतर तिने काही कागदपत्र पण केले होते. माझ्या जावाकडून काही कारण सांगून गाडी घर असं काही वेगळे प्रकार सांगून माझ्या जावाकडून त्यांनी पैसे टप्प्याटप्प्याने असे घेतल्याच्या नंतर मग 2 वर्ष झाले त्या पैशाला. 2 वर्ष झाले पण तो काही त्या माझ्या जावाला लागली चिंता का मला जागेवर राहायचं. मला जाऊन जागेवर राहायचं म्हणल्यावर त्याला फोन लावला का मी माझं कुटुंब व परिवार घेऊन माझ्या नवऱ्याला त्यांना सांगून मी त्या जागेवर राहायला जाणार आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी बोलवणं केलं माझ्या जावाचं एकट्याचं बोलवणं केलं. कोणतं पोलीस स्टेशन. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.